सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। आज आपण आपला क्लास 17 घेणार आहोत। ठीक आहे, सीटीटीचा आपला आजचा 17वा क्लास आहे। आतापर्यंत 16 क्लासेस आपण घेतलेले आहेत आणि आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। ते आपण व्हिडिओज बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्लेलिस्ट चेक करू शकता किंवा आपल्या चॅनलवर जाऊन आपण प्लेलिस्ट चेक करून ते 16 व्हिडिओज बघा। हा आजचा आपला 17वा व्हिडिओ आहे। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा। 5000 लाईक्सचं आपलं टार्गेट आहे। फक्त 20 ते 25 दिवस बाकी आहेत परीक्षेला आणि आपली तयारी चांगली झालीच असेल तरी आपल्या सर्वांसाठी ज्यांनी आतापर्यंत ज्यांना वेळ मिळाला नाही, जे पूर्ण वेळ देऊ शकले नाही, तर मराठी भाषा हा जो विषय आहे ती आपली मातृभाषा असल्या कारणानं या विषयामध्ये आपले 25 पेक्षा जास्त मार्क्स येणं गरजेचे आहे। त्याच्यासाठी आपण काय करतोय तर आपण व्हिडिओज तर बघतच आहोत, पण त्या तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी वेगवेगळं फापट पसारा न ठेवता एक 10 प्रश्नपत्रिकांची ई बुक आपल्यासाठी घेऊन आलोय। बघा, 10 प्रश्नपत्रिकांची ई बुक आहे। तर या ई बुकचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे, कारण या ई बुकची आपण रचनाच अशी केली आहे की ती आतापर्यंत कुठेही तुम्हाला मिळणार नाही। बघा, जसं की आता हा सेट 1 दिलाय, ठीक आहे, इथं उतारा दिलाय आपल्याला, आपण बघू शकता स्क्रीनवर। आपण फक्त आपल्याला हे पटलं तरच घ्यावे, नाहीतर पैसे वाया घालू नका, विनंती आहे। तर बघा, इथं प्रश्न दिला आहे की उतार्यात त्यांच्या किडनीत पाणी वाचवण्याची क्षमता असते। या वाक्यात त्यांच्या हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम की आत्मवाचक सर्वनाम? तर याचं उत्तर बघा, पुरुषवाचक सर्वनाम। आता त्याचं स्पष्टीकरण पण दिलंय बघा, किती जबरदस्त की त्यांच्या हा शब्द वाळवंटी उंदरांसाठी वापरला आहे, म्हणजे तृतीय पुरुषासाठी, जे सर्वनाम बोलणारा आणि ऐकणारा यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीसाठी वापरलं जातं। ठीक आहे, म्हणजे खूप साऱ्या याच्यातून संकल्पना तुमच्या क्लिअर होतील। तर अशा प्रकारचे 10 सेट आपण इथं दिलेले आहेत आणि प्लस यासोबतच आपण ॲड ऑन म्हणून आपल्याला 2 एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर सुद्धा दिलेले आहेत सरावासाठी, जे आपण स्वतः सोडवून, हे बघा, आपण स्वतः सोडवून आपला अभ्यास किती झालेला आहे हे स्वतः चेक करू शकता आणि ते पण स्पष्टीकरण पण आपण त्याचं दिलेलं आहे। बघा, आता हा 10 सेट झाल्यावर सगळ्यात शेवटी तुम्हाला सराव संच 1 दिसतोय। सराव संच 1 झाल्यावर म्हणजे अगदी त्याच लेवलचे आपण क्वेश्चन ठेवलेले आहेत ज्या लेवलचं एक्झॅक्टली सीटीटी परीक्षेमध्ये येतं। आता सराव संच 1 चे उत्तरांचे स्पष्टीकरण बघा, 1चं स्पष्टीकरण ते म्हणजे खूप सारे तुमचे मुद्दे वगैरे याच्यात क्लिअर होतील। तर आपण हे परचेस करायचं आहे आपल्याला वाटत असेल तर। आणि परचेस कसं करणार तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला आपण क्लिक केलं तर आपला स्टोअर ओपन होईल इथं अशा प्रकारे तुमच्या फोनमध्ये। याच्यात इथं बुक दिलेला आहे, याला क्लिक केल्यावर असा पेज आपला ओपन होणार आहे आणि इथं फक्त 59 रुपये, मात्र 59 रुपयामध्ये हा आपण ई बुक 170 पानांचं ई बुक आपल्याला देतोय 12 सेटचं, म्हणजे 5 रुपयाला एक सेट पडतोय फार झालं तर। इथं तुमचं नाव टाकायचं आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुमचं ईमेल ID टाकायचं आहे आणि नंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून पे सेक्युलरली इथं क्लिक करायचं आहे। फोनपेने आपण पेमेंट करायची आहे। पेमेंट केल्यावर आपल्याला लिंक येईल, लिंकने आपण डाउनलोड करायचं आहे आणि जर त्या लिंकने तुम्हाला ते डाउनलोड करता आलं नाही तर तुमच्या ईमेलवर सुद्धा इथं जी तुम्ही ईमेल ID टाकणार आहे त्या ईमेलवर सुद्धा तुम्हाला ती लिंक मिळणार आहे, तिथून तुम्ही ती 24 तासाच्या आत किती वेळेस डाउनलोड करू शकता। ठीक आहे, चला व्हिडिओकडे जाऊया। तर आजचा आपला पहिला प्रश्न सुरू करतो मी। एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेदही लिहू शकत नाही, मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो। हे मार्गदर्शन म्हणजे काय? एक मुलगा आहे, तो खूप पाठांतर करतो तरी पण तो एक परिच्छेद स्वतंत्रपणे लिहू शकत नाही, पण एखादा मोठी व्यक्ती त्याच्याकडे उभी असेल किंवा शिक्षक उभा असेल तर तो हे करू शकतो। याला काय म्हणतो आपण? पर्याय क्रमांक 1 परातीकरण म्हणजे स्कॅफोल्डिंग, मित्राचे शिक्षण म्हणजे पिअर टीचिंग, मित्राचे मार्गदर्शन म्हणजे पिअर काउन्सिलिंग आणि समूह शिक्षण म्हणजे स्टीम टीचिंग। जास्त वेळ आपण वाया घालवणार नाही, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे। मी जातो उत्तराकडे। तर आपलं उत्तर बघा, परातीकरण म्हणजेच स्कॅफोल्डिंग। आता कसं काय तर व्यगोस्की यांनी ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडलेली आहे। ZPD म्हणजे मूल स्वतंत्रपणे जे करू शकत नाही पण अधिक जाणकार व्यक्तीच्या मदतीने करू शकते ती पातळी,
येथे मुलं चिंतन करूनही परिच्छेद लिहू शकत नाही, पण मोठ्या माणसाच्या मार्गदर्शनात लिहू शकतो, म्हणजे तो ZPT मध्ये आहे. या तात्पुरत्या मदतीला स्कॅफोल्डिंग म्हणजेच परात्तीकरण किंवा मचान बांधणी म्हणतात. शिक्षक प्रश्न, संकेत, चित्रे देऊन मदत करतो आणि नंतर आधार काढून घेतो. पिअर टीचिंग म्हणजे मित्र शिकवतो. पिअर काउन्सिलिंग म्हणजे सल्ला देतो. आणि टीम टीचिंग म्हणजे 2 शिक्षक मिळून शिकवतात. हे येथे लागू होत नाही, म्हणून योग्य उत्तर परात्तीकरण हेच आहे. आता बघा, आपले जे स्पष्टीकरण असतात याच्यात फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर म्हणजे सॉल्व्ह होत नाही, तर खूप साऱ्या कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतात. आणि भविष्यात जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आले तर त्याला आपल्याला म्हणजे घाबरायचं काही काम नसतं. आपल्याला ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते आपण शिकलेलो असतो, त्याच्यामुळे आपल्याला ते लगेच ते आठवतं. प्रश्न क्रमांक 2, टिंब या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते. म्हणजे टिंब म्हणजे काय इथं आपल्याला विचारलंय. मौखिक शिक्षण, संकल्पना शिक्षण, गतिबोधन शिक्षण की संरचनात्मक शिक्षण. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. जाऊया उत्तराकडे. तर बघा, संकल्पना शिक्षण या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते. आता का बरं? तर बघा, संकल्पना शिक्षक म्हणजेच कन्सेप्ट लर्निंग मध्ये मुलाला फक्त माहिती लक्षात ठेवायची नसते, तर बुद्धिमत्ता, तर्क, विश्लेषण, तुलना, वर्गीकरण, सामान्यीकरण यासारख्या उच्च पातळीच्या म्हणजेच हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सची गरज भासते. उदाहरणार्थ सस्तन प्राणी ही संकल्पना शिकताना कोणते प्राणी दूध देतात, कोणते प्राणी पिल्लांना जन्म देतात असा तर्क करावा लागतो. मौखिक शिक्षण म्हणजे फक्त तोंडी बोलणे. गतिबोधन म्हणजे शारीरिक हालचालीतून शिकणे. संरचनात्मक म्हणजे भाषेच्या रचनेवर भर देणे. यात एवढ्या उच्च तर्काची गरज नसते, म्हणून बुद्धिमत्ता आणि तर्क यांची गरज संकल्पना शिक्षणात भासते. हेच ब्लूमच्या विश्लेषण आणि मूल्यमापन स्तराशी सुद्धा संबंधित आहे. ठीक आहे, आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न क्रमांक 3. काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्याच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता. तुम्ही तुमच्या वर्गात टिंब या पद्धतीचा अवलंब करता. एक भाषा शिक्षक म्हणून जर तुमच्या वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत जे चुकीचे शब्द लिहित आहे, तरी तुम्ही त्यांचं कौतुक करताय का, रे वा काय भारी लिहिलं तू, खूप छान, असं तसं. म्हणजे चूक तुम्हाला मान्य आहे की त्याने चूक लिहिलंय, तरी तुम्ही त्याला चूक न दाखवता त्याचं कौतुक करताय. तर ही जी पद्धती तुम्ही वर्गात वापर करत आहात ती कोणती पद्धती आहे? तर पर्याय क्रमांक 1 समग्र भाषा पद्धत, संज्ञापनात्मक पद्धत, रचनात्मक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट पद्धत की संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल पद्धत. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर बघा, समग्र भाषा पद्धत. आता का बरं हे चुकीचं आलेलं? ठीक आहे, उत्तर पत्रिका चुकीचं आहे. समग्र भाषा म्हणजेच होल लँग्वेज अप्रोच या पद्धतीत भाषेकडे एक संपूर्ण अखंड घटक म्हणून पाहिले जाते, तुकड्या तुकड्याने नाही. यात मुलांनी काही शब्द चुकले, स्पेलिंग चुकले तरी त्याच्या एकूण आशय, विचार, ओघ, संवाद याचे कौतुक केले जाते. फक्त चुका काढल्या जात नाहीत. यामुळे मुलाचा आत्मविश्वास काय होतो? वाढतो. लेखनाची भीती कमी होते आणि प्रवाहीपणा म्हणजेच फ्लुएन्सी विकसित होते. संज्ञापनात्मक म्हणजेच कम्युनिकेटिव्ह मध्ये संवादावर भर असतो. रचनात्मक मध्ये कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मध्ये मुलं स्वतः ज्ञान रचतात. आणि संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल मध्ये व्याकरणाच्या रचनेवर भर असतो. पण चुकीचे शब्द असूनही एकूण वापराचे कौतुक करणे हे समग्र भाषेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर इथं असणार आहे. बघा, आपण आपल्या या व्हिडिओज मध्ये जे बरोबर आहे त्याचं तर स्पष्टीकरण देतोच, पण जे चुकीचे आहेत त्यांचं पण स्पष्टीकरण देतो. आणि जी आपण ई बुक तयार केली त्याच्यात पण त्याच प्रकारे आपण स्पष्टीकरण दिलंय. तर 60 रुपये काही जास्त गोष्ट नाहीये. पटापट जाऊन परचेस करा. कमेंट बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे लिंक. 60 रुपये तर चहापाणी आपण करूनच घेतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 4. तुम्ही हिंदी भाषक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होती. आता हा जो प्रश्न आहे तो कन्सेप्ट बेस्ड आहे. आपल्याला आता विचार करायचा आहे की आपण हिंदी भाषक शिक्षक आहोत आणि आपली बदली पंजाब राज्यात एका पंजाबी भाषा जिथं बोलली जाते त्या परिसरातील एका प्राथमिक शाळेत झालेली आहे. आता तुम्हाला तिथली भाषा म्हणजेच पंजाबी येत नाही, त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे? पर्याय क्रमांक 1 लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा. मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. इंग्रजीत बोलावे की मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन करावे. ठीक आहे, मग अशा प्रकारचे प्रश्नच येतात आणि हे आलेले आहेत PYQ जुलै 2024 ची प्रश्नपत्रिकेमधून आपण हा प्रश्न घेतलेला आहे. पेपर 1. चला बघूया उत्तर आपलं काय. तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे की मुलांच्या भाषेच्या साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा,
NCF 2005 आणि NEP 2020 नुसार भारत बहुभाषिक देश आहे आणि बहुभाषिकता हे संसाधन आहे, समस्या नाही. म्हणजे बहुभाषा जी आहे की प्रत्येक आपल्या राज्यामध्ये प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. तर ही काही म्हणजे आपली काही कमतरता नाहीये किंवा कमजोरी नाहीये, तर ही एक आपली एक भाषिकता संसाधन आहे, समस्या नाहीये. शिक्षकाची बदली जिथे होईल तिथल्या मुलांच्या घरच्या भाषेचा म्हणजेच मातृभाषेचा आदर करावा आणि तिचा साधन रिसोर्स म्हणून वापर करून अध्यापन आपण सुरू केले पाहिजे. लगेच हिंदी परिसरात बदली मागणे हे पलायन आहे आणि व्यावसायिक सुद्धा नाही. इंग्रजीत बोलणे म्हणजे मुलांवर तिसरीच अनोळखी भाषा लादणे होय. मुलांना लगेच हिंदी शिकण्यास सांगणे म्हणजे त्यांच्या भाषेकडे आणि भावनेकडे दुर्लक्ष करणे होय. योग्य मार्ग म्हणजे मुलांच्या भाषेतील काही शब्द शिकणे, चित्रे, खुणा, कृती, रॅलिया यांच्या मदतीने अध्यापन सुरू करणे आणि हळूहळू दोन्ही भाषांना जोडणे हा समावेशी शिक्षणाचा पाया आहे. म्हणजे एक शिक्षक या नात्याने आपण तिथून पलायन करू शकत नाही, तिथून स्किप होऊ शकत नाही आणि इंग्रजी भाषेचा वापर करून आपण त्या मुलांवर तिसरी भाषा सुद्धा आपण लादू शकत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 5. मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला टिंब आकलन म्हणतात. एखादा मजकूर दिलेला आहे आणि त्याच्यातली आपल्याला विशिष्ट माहिती, जसं की फॉर एक्झाम्पल CTTची परीक्षा तुम्ही देत आहात, परीक्षागृहामध्ये तुम्ही बसले आहात, उतारा तुमच्या समोर आहे, तुम्ही प्रश्न वाचलाय पहिला आणि प्रश्नामध्ये विचारलंय की आजीला कोणती भाजी आवडायची. आता तो उतारा 700 शब्दांचा असतो. 700 शब्दांमधून तुम्ही आजीला कोणती भाजी आवडते हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर आपण कसं वाचन करतो? पहिलं डायरेक्ट परीक्षेमध्ये जातो. एका गावात एक आजी राहते होती, हा तिचं नाव असं होतं, तिला 3 मुलं होते, असं आणि आपलं लक्ष कुठं असतं? भाजी या शब्दावर. तर अशा प्रकारची फक्त विशिष्ट माहिती जेव्हा आपण वाचतो तर या कौशल्याला कोणतं आकलन म्हणतात असं आपल्याला इथं विचारलंय. पर्याय क्रमांक 1 जागतिक आकलन, स्थानिक आकलन, अनुमान आकलन की मूल्यमापनात्मक आकलन. ठीक आहे, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. प्रश्न क्रमांक 5 जातोय मी उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा स्थानिक आकलन, पर्याय क्रमांक 2. आता का बरं? तर बघा वाचन आकलनाचे मुख्य 4 प्रकार आहेत. कोणते कोणते? जागतिक म्हणजेच ग्लोबल. आता त्याला काय म्हणतात? संपूर्ण मजकुराचा मुख्य आशय मध्यवर्ती विचार समजणे. ठीक आहे, हा कोणता झाला? पहिला. म्हणजे कोणता? जागतिक हा झाला पहिला. दुसरं काय? लोकल म्हणजेच स्थानिक. आता स्थानिकचं काय? मजकुरातून विशिष्ट तपशील, तथ्य, तारीख, नाव, ठिकाण अशी विशिष्ट माहिती बारकाईने लक्षपूर्वक शोधून काढणे, ज्याला स्कॅनिंग असेही म्हणतात. तिसरी कोणती आहे? अनुमान. तिसरी पद्धत कोणती आहे? अनुमान. आता अनुमान काय म्हणते? सत्याच्या पलीकडे जाऊन मजकुरात न सांगितलेला आपण सूचित केलेला अर्थ लावणे. म्हणजे आता समजा एक आजी खूप गरीब होती तर आपण काय विचारू शकतो का रे आजीची मुलं तिला बघत नसतील, म्हणजे हे अनुमान लावणे. ठीक आहे. चौथं काय? मूल्यमापनात्मक. मूल्यमापनात्मक. आता याचं काय? मजकुराचे परीक्षण करून मत बनवणे, योग्य अयोग्य ठरवणे. येथे फक्त विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे ही व्याख्या स्थानिक आकलनाची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. चला आतापर्यंत सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. परीक्षा होईपर्यंत आपण रोज व्हिडिओज घेणारच आहोत आणि ई बुक सुद्धा तुमच्यासाठी बनवली आहे आणि नोट सुद्धा घेऊन येणार आहे. काही दिवसातच नोट सुद्धा घेऊन येणार आहे, 1-2 ते 3 दिवसामध्ये. तर ते पण आपण परचेस करू शकता. ठीक आहे, ते पण काही जास्त महाग नाही, 30-40-50 रुपयापर्यंतच काहीतरी असतील. प्रश्न क्रमांक 6 समाकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करणे. मी प्रश्नच वाचला नाही. प्रश्न क्रमांक 6 भाषा शिक्षणात नैदानिक चाचणी म्हणजेच डायग्नोस्टिक टेस्टचा वापर कोणत्या उद्दिष्ट पूर्तीसाठी केला जातो? भाषा शिक्षणात नैदानिक चाचणीचा वापर कोणत्या उद्दिष्ट पूर्तीसाठी केला जातो असं आपल्याला इथं विचारलंय. समाकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करण्यासाठी PTM म्हणजेच पॅरेंट टीचर्स मीटिंग बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांना लक्ष देण्यास सांगणे, यासाठी विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलण्यासाठी की विद्यार्थ्यांच्या निकालातील माहिती मिळवण्यासाठी. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलण्यासाठी. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर नैदानिक चाचणीचा अर्थ आहे निदान करणे. जसे डॉक्टर रोगाचे निदान करून उपचार करतो तसेच भाषेत मुलाला नेमकी कुठे अडचण येते, वाचनात, ब आणि द मध्ये गोंधळ, लेखनात
मात्रा चूक, व्याकरणात काळ चूक, उच्चारात चूक याचे नेमके निदान करणे आणि मग उपचारात्मक अध्यापन म्हणजेच रिमेडियल टीचिंग करणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. समाकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करणे हे समिटिव्ह इव्हॅल्युएशनचे काम करते. पीटीएम बैठकीत पालकांना सांगणे हा निदानानंतरचा परिणाम आहे, मूळ उद्देश नाही. निकालातील माहिती मिळवणे हेही उद्देश नाही. खरा उद्देश उणिवा जाणून घेऊन उपचार करणे हाच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. आपल्याला या प्रश्नांच्या स्क्रीनशॉट जर घ्यायचे असेल तर आपण घेऊ शकता, नंतर आपण वाचन करू शकता. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7. पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? म्हणजे 3 अयोग्य आहेत आणि 1 योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असते. अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते. सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन असते. पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही. 4 पर्याय बघितले. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. चला आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर एनसीएफ 2005 नुसार पाठ्यपुस्तक हे अंतिम सत्य म्हणजेच अल्टिमेट ट्रूथ नाही, तर अभ्यासक्रमातील उद्दिष्टे म्हणजेच करिक्युलर ऑब्जेक्टिव्ह पूर्तता करण्यासाठी एक मदतरूप साधन आहे. पुस्तक हे काय, हे डायरेक्ट अंतिम सत्य आहे का, अल्टिमेट ट्रूथ आहे का? नाही, हे फक्त एक मदतरूपी साधन आहे. सपोर्टिव्ह टूल आहे. काय सपोर्टिव्ह, एकमेव साधन नाही. त्याला अनेक पर्याय आहेत, जसे की रेलिया, कथा, गाणी, वर्तमानपत्र, डिजिटल साहित्य, मुलांचे अनुभव, परिसर. सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन म्हणजे पाठ्यक्रम आराखडा, सिलेबस किंवा वार्षिक नियोजन. पाठ्यपुस्तक नाही. पाठ्यपुस्तक अंतिम असते आणि त्याला पर्याय नाही. ही दोन्ही विधाने चुकीची आहेत, कारण एनसीएफ स्पष्टपणे सांगते की शिक्षकाने पाठ्यपुस्तका पलीकडे जाऊन जास्तीचे पूरक अस्सल साहित्य द्यावे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इतर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते? पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते? पर्याय क्रमांक 1. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे, कविता पाठ करून तिचे पठण करणे, भूमिका अभिनयात सहभाग घेणे, की नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांची योग्य उच्चारणाचा सराव करणे. चला स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. दिले. चला उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. भूमिका अभिनयात सहभाग घेणे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर मौखिक भाषा म्हणजेच ओरल लँग्वेज म्हणजे स्वतःच्या शब्दात अर्थपूर्ण संदर्भासहित बोलणे. यासाठी सर्वात प्रभावी उपक्रम म्हणजे भूमिका अभिनय म्हणजेच रोल प्ले, नाटक, संवाद, चर्चा, गट चर्चा, कथाकथन. कारण यात मुलं स्वतःच्या भावनेने, कल्पकतेने बोलतात, प्रश्न विचारतात, उत्तर देतात, संवाद साधतात. शिक्षकांसह मोठ्याने वाचणे हे वाचन कौशल्य आहे, मौखिक नाही. कविता पाठ करून पठण करणे हे पाठांतर म्हणजेच मेमोरायझेशन आहे, स्वतःचे सर्जनशील बोलणे नाही. नवीन शब्दांचे उच्चारण सराव हा उच्चाराचा एक भाग आहे, पण संपूर्ण मौखिक भाषेचा विकास, आत्मविश्वास, ओघ, शब्दसंग्रह हा भूमिका अभिनयात सर्वात जास्त होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 9. भाषा स्वच्छंदी असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला टिंब म्हणायचे असते. भाषा स्वच्छंदी असते असे आपण केव्हा म्हणतो? तर बघा पर्याय क्रमांक 1. भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो तेव्हा आपल्याला म्हणायचे असते. शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंध योगायोगाने नसून त्याला योग्य आधार असतो हे म्हणायचं असल्यावर आपण असं म्हणतो. 3. भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो हे म्हणायचं असेल तेव्हा, की भाषा पूर्व प्रत्यय सिद्धांतांचे अनुकरण असते हे म्हणायचं असतं तेव्हा. ठीक आहे, प्रश्न थोडा तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल, पण आता आपण जर स्पष्टीकरण बघितलं तर तेव्हा कळेल की हे किती सोपं आहे. आणि हे सगळे प्रश्न PYQ आहेत. असं कोणीही विचार करू नका की सर आपण किती सोपे प्रश्न घेतात, असे प्रश्न येत नाही, तर हे PYQ आहेत. चला तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 3. भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो. हे कधी म्हणतो आपण? असं जर म्हणायचं आपण काय म्हणतो? भाषा स्वच्छंदी असते. आता भाषाशास्त्रात फर्डिनांड डी सॉसर यांनी सांगितले आहे की भाषेतील चिन्ह म्हणजे साइन हे स्वच्छंदी आर्बिट्ररी असते. म्हणजे शब्द सिग्निफायर आणि त्याचा अर्थ सिग्निफाईड यांच्यात कोणताही नैसर्गिक, अंगभूत, तार्किक, शारीरिक संबंध नसतो, तर तो योगायोगाने, समाज मान्यतेने, संकेताने, परंपरेने ठरलेला असतो. उदाहरणार्थ पाणी या ध्वनी समूहाला पाणी का म्हणतात याला तर्क नाही. वेगवेगळ्या भाषेत वॉटर, पाणी, जल, नीरू म्हणतात. म्हणून
पर्याय क्रमांक 1 मध्ये अंगभूत संबंध असतो हे चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये योगायोगाने नसून आधार असतो हे पण चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये पूर्वप्रत्यय सिद्धांतांचा येथे संबंध नाही, म्हणून पर्याय क्रमांक 30 हे योग्य स्पष्टीकरण आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. व्याकरण शिक्षणाची म्हणजेच निगमन पद्धती डिडक्टिव्ह अप्रोच या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण टिंब रिकाम्या जागा भरा. पर्याय क्रमांक 1 उदाहरणे द्यावीत, नियम सांगावेत, प्रामाणिक संभाषण करावे, अभ्यास घटक देऊन सराव करून घ्यावा. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा नियम सांगावेत. म्हणजेच व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण नियम सांगावेत. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा व्याकरण शिक्षणाच्या 2 मुख्य पद्धती आहेत. कोणत्या? निगमन पद्धती म्हणजेच डिडक्टिव्ह अप्रोच, याच्यामध्ये आधी नियम सांगणे आणि नंतर उदाहरण सांगणे, एक्झाम्पल दिली जातात. म्हणजे रूल टू एक्झाम्पल. उदाहरणार्थ आधी नाम म्हणजे नाव हा नियम सांगणे आणि मग राम, श्याम, पुणे ही उदाहरणे देणे. आणि आगमन पद्धती म्हणजेच इंडक्टिव्ह अप्रोच मध्ये आधी उदाहरणे दिली जातात आणि मग मुलांकडून नियम काढून घेतला जातो. म्हणजे एक्झाम्पल टू रूल जी अधिक बालकेंद्रित आहे. प्रामाणिक संभाषण आणि अभ्यास घटक देऊन सराव हे वेगवेगळे उपागम आहेत. निगमन पद्धती ही शिक्षक केंद्रित असून नियम सांगण्याचा पुरस्कार करते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तराचं बरोबर असणार आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा एकदा विनंती, आपण ती PDF जी तुम्हाला मी दाखवली आहे, जी ई बुक आपण सर्वांसाठी तयार केली आहे, ती आतापर्यंत जर परचेस केली नसेल तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जाऊन लिंकवर क्लिक करून असा पेज तुमचा ओपन होईल. एक सेकंड. असं आपलं स्टोअरचं पेज आपल्यासाठी ओपन होईल. त्याच्यावर इथं क्लिक करायचं या पुस्तकावर. अजून खूप साऱ्या गोष्टी या स्टोअरमध्ये ॲड होणार आहेत आणि इथं आपले नाव, आपला ईमेल ID आणि आपला मोबाईल नंबर चांगल्या प्रकारे टाकून फोनपेने पेमेंट करून हे परचेस करायचं आहे. 10 सेट्स आपण दिलेले आहेत स्पष्टीकरणासह आणि 2 एक्स्ट्रा सेट आपल्याला सरावासाठी दिलेले आहेत. ठीक आहे. स्क्रीनवर आपल्याला काही व्हिडिओ दिसत असतील, आपण आतापर्यंत ते बघितले नसतील, त्या प्लेलिस्ट कंप्लीट केल्या नसतील तर ते कंप्लीट करा आणि आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील ते कमेंट करा. मी नक्कीच आपलं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.